नमस्कार. प्राध्यापकांनी माझी जरा जास्त स्तुती केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन करतो. बाळशास्त्री जांभेकर यांच्याही स्मृतींना वंदन करतो. या ठिकाणी ज्या पत्रकारांचा सत्कार झाला ते रामप्रसादजी वर्मा, रवींद्र जोशी, स्वानंद पाटील, मिलिंद चोपडे, दत्तात्रय काळे, संभाजी मुंडे आणि स कुशेनी नाईकवाडे या सर्वांचं अभिनंदन करतो. पत्रकार संघाला विशेष धन्यवाद देतो की आपलेच जे मित्र आहेत, जे काही वर्षभर वेगळं काम करतात, त्यांचा गौरव करावा, त्यांचा उत्साह वाढवावा. आणि बदलत्या परिस्थितीमध्ये पत्रकारिता करणं इतकं अवघड असताना त्याच्यामध्ये जे टिकून आहेत आणि अतिशय चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीवर थाप मारावी, हा या समारंभाचा मूळ उद्देश आहे. मला आनंद वाटला की या सगळ्या पत्रकार मित्रांना या निमित्ताने भेटता आलं. खरं म्हणजे या ठिकाणी बोलण्यापेक्षा या मित्रांना प्रोत्साहन देणं आणि त्यांनी या शहरासाठी, या राज्यासाठी, या देशासाठी अधिक चांगलं काम करावं अशी एक अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करावी, हा उद्देश माझा या ठिकाणी येण्याचा आहे. माझ्यापूर्वी या कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरप्पा मोगरकर या ठिकाणी आहेत. सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी नगराध्यक्ष आहेत आणि त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्याचा उल्लेख करून मला पुढे जावं वाटतं. त्यांनी अतिशय मनापासून काही अपेक्षा पत्रकारांना व्यक्त केल्या आणि मला एक ज्येष्ठ पत्रकार या नात्याने मलाही 4 गोष्टी निश्चितपणे मी सांगणार आहे. पण त्याआधी या ठिकाणी या महिला महाविद्यालयाच्या जे मुली आहेत त्यांच्यासाठी थोडं बोललं पाहिजे असं मला वाटतं. कारण त्यांचा आणि पत्रकारितेचा संबंध कदाचित पुढच्या काळामध्ये येऊ शकतो. पण आपण ज्या देशामध्ये राहतो, आपण ज्या राज्यामध्ये राहतो, आपण ज्या शहरामध्ये राहतो, त्याचं समाज जीवन, त्याचं राजकारण, त्याचं अर्थकारण याच्याविषयीचं आकलन वाढावं, आपल्याला ते अधिक चांगल्या पद्धतीने कळावं, याच्यासाठी आपण शिक्षण घेत असतो. आणि ह्या शिक्षणामध्ये शिक्षणाचे आता पैलू तर सगळे शिक्षणाचे बदललेले आहेत, अर्थकारणाचे बदललेले आहेत, राजकारणाचे बदललेले आहेत आणि पत्रकारितेचेही बदललेले आहेत. या बदलत्या वातावरणामध्ये आपण स्वतः या शिक्षण घेणाऱ्या मुली आणि त्यांना शिकवणाऱ्या प्राध्यापक हे आपल्याला कुठे पाहतात याच्याविषयी मला थोडं बोललं पाहिजे असं मला वाटतं. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की आपण या देशाशी, देशाच्या भवितव्याशी जोडलेलो आहोत याची जाणीव आपल्याला सतत असली पाहिजे. आपण परळीचे नागरिक आहोत, तसे महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि महाराष्ट्राचे नागरिक आहोत म्हणून देशाचे नागरिक आहोत. आणि आपण या ठिकाणी बसलेली सर्व मंडळी अतिशय भाग्यवान नागरिक आहे. कुठल्या अर्थाने मी भाग्यवान म्हणतो की आज ज्या प्रकारची परिस्थिती भारतीय समाज अनुभवतो आहे, जगतो आहे, या प्रकारची मुबलकता, या प्रकारच्या संधीचं वाटप, या प्रकारचे साधन संपत्ती यापूर्वी या देशामध्ये कधीही अस्तित्वात नव्हती. म्हणजे या प्रकारची 145 कोटी लोकसंख्येचा हा देश संधीच्या अभावी, पुरेशी संधीच नव्हती. तर आमच्या वेळी आम्हाला आठवतं की बीड जिल्ह्यातले काही मित्र भेटायचे आणि एखादी रेल्वे आली की ते पाहत बसायचे डोळे विस्पारून की रेल्वे आली, रेल्वे आपण पाहून घेऊ. त्यातले अनेक जण रेल्वेमध्ये बसलेलेच नसायचे. तर रेल्वेचा आणि बहुतेक बीड जिल्ह्याचा संबंधच नव्हता. म्हणजे एक उदाहरण या ठिकाणी दिलं. पण समाजाच्या अनेक क्षेत्रामध्ये, देशाच्या सगळ्या परिस्थितीमध्ये बीड जिल्हा हा एक मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जायचा. आजही काही प्रमाणामध्ये तशी परिस्थिती असली तरी कुठून आपण कुठपर्यंत आलेलो आहोत याची एक सार्थ अभिमान आपल्या मनामध्ये निश्चितपणे असला पाहिजे. पत्रकारितेमध्ये मीही एकेकाळी होतो आणि मला आज असं वाटतं की ज्यांचा सत्कार झालेला आहे आणि ज्यांचा सत्कार झालेला नाही, या सगळ्या पत्रकारांना मी हे सांगू इच्छितो की समाजामध्ये जी नकारात्मकता वाढीस लागलेली आहे त्याचा काही भाग माध्यमांचा वाटा आहे. त्याच्यामध्ये माध्यम ज्या पद्धतीने वाचा फोडण्याचा प्रयत्न करतं इथपर्यंत मी समजण्यासारखं आहे.
पण त्याच्याही पुढे समाजामध्ये सगळं वाईटच चाललेलं आहे या पद्धतीचं जे चित्रण होतं त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही आणि ते बदलण्याची गरज आहे. त्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे, नजीकच्या काळामध्ये बीड जिल्ह्याने घेतलेला आहे की एका प्रकरणावरनं अख्खा जिल्हा बदनाम होऊ शकतो याचा अनुभव आपण काही महिन्यांपूर्वी काही वर्षापूर्वी घेतलेला आहे. हे अजिबात होता कामा नये, खरं म्हणजे अजिबात होता कामा नये. एखाद्या जिल्ह्यातले एखाद्या तालुक्यातली मंडळी एखादा समाज या पद्धतीचा असू शकतो याच्यावर आपल्यापैकी कुणीही विश्वास ठेवता कामा नये. आपण भारतीय माणसांना, महाराष्ट्रातल्या नागरिकांना, बीड जिल्ह्यातल्या समाजाला बदनाम करण्याचं काम जर मीडिया म्हणून करत असू तर ते चुकीचं आहे हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. आणि ते का नाही केलं पाहिजे? कारण त्याचा आपण भाग आहोत. समुद्रातली ओंजळ ज्यावेळी तुम्ही घेतली, समुद्रातल्या पाण्याची ओंजळ घेतली, कुठेही घेतली तरी ती खारीच असते, ती काही गोड नसते. ज्या समाजाचा आपण भाग आहोत त्या समाजाविषयी सतत वाईट बोलणं, त्याच्याविषयी सतत वाईट लिहिणं, 4 जण भेटल्यानंतर त्याच्याविषयी सतत वाईटच चर्चा करणं हे कुठेतरी आपल्या समाजामध्ये थांबलं पाहिजे. आपला समाज इतका वाईट कधीही नव्हता, आजही नाही आणि पुढेही नसेल. भारतीय समाज हा एक सुसंस्कृत समाज म्हणून जगामध्ये ओळखला जातो. त्यामुळे भारतीयांना, भारतीय नागरिकांचं स्वागत जगामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. तो समाज जर जगाबाहेर गेल्यावर चांगला असेल तर तो भारतामध्ये असतानाही तो तसाच चांगला आहे याच्यावर आपला दृढ विश्वास पाहिजे. मी पत्रकारिता सोडल्यानंतर अर्थक्रांती मुवमेंटमध्ये काम केलं. अर्थक्रांती नावाची चळवळ तुमच्या कदाचित अनेकांनी ऐकली असेल. त्याचे जे मुख्य आहेत ते आपले लातूरचे अनिल बुकील सर. आणि नोटबंदीचा जो वाटा आहे काही प्रमाणामध्ये अर्थक्रांती चळवळीला त्याचं श्रेय जातं. पण तो विषय वेगळा, अर्थक्रांती हा विषय वेगळा आहे. पण अर्थक्रांतीमध्ये आल्यानंतर मला असं लक्षात आलं की या देशाचं, म्हणजे 2-3 आकडे मी मुद्दाम तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे आपणच समाजाचा एक भाग म्हणून आपल्या पाठीवर थाप मारून आपण घेऊन या ठिकाणून जाणार आहोत. आपण का थाप मारायची? जसं चांगलं काम करणाऱ्या पत्रकारांच्या पाठीवर आज आपण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने थाप मारलेली आहे, तसे समाजाचा घटक म्हणून आपण आपल्या स्वतःच्या पाठीवर थाप मारायची आहे. का मारायची आहे? कारण आपल्या देशाची लोकसंख्येची घनता, डेन्सिटी मी तुम्हाला सांगणार आहे किती आहे ते, आणि जगातल्या काही प्रमुख देशांची डेन्सिटी, घनता मी सांगणार आहे. घनता म्हणजे काय? घनता म्हणजे एका चौरस किलोमीटरला किती लोक राहतात. त्या देशामध्ये एका चौरस किलोमीटरला किती लोक राहतात. कुणाला कल्पना इथे माहिती आहे कुणाला की आपल्या देशामध्ये एका चौरस किलोमीटरला किती लोक राहतात? कोणी सांगू शकेल? कोणी सांगू शकेल? आत्ता गुगल करू नका. हा, आता मी इतर देशांची आधी सांगतो आणि मग आपल्या देशात सांगतो. अगदी थोडक्यात मी बोलणार आहे. अमेरिका नावाचा देश आहे आणि त्या अमेरिका देशासारखा आपल्या देशामध्ये अनेक गोष्टी झाल्या पाहिजे असं अनेकांना वाटतं. का वाटतं मला माहित नाही. त्या अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटी आहे आणि अमेरिका आपल्या चौपट मोठा देश आहे. आपलाही देश मोठा आहे पण अमेरिकेपेक्षा आपला देश 1/4 आहे, इतका मोठा आहे अमेरिका. त्याची लोकसंख्या 33 कोटी आहे. चीन सारखा देश आहे, तोही आपल्यापेक्षा 1.5-2 पट आहे. त्याची लोकसंख्या साधारण 138 ते 40 कोटी आहे. चीन आपल्यापेक्षा 1.5 पट मोठा आहे. युरोप नावाचा खंड आहे. युरोपमध्ये 29 देश आहेत. 29 देशाची लोकसंख्या आणि आपली लोकसंख्या सारखीच आहे. युरोपमधले 29 देश आणि आपला एक देश यांची लोकसंख्या सारखीच आहे, आकारमानही सारखंच आहे. आपल्या देशाची लोकसंख्या आजच्या तारखेला 145 कोटी आहे आणि जगामध्ये सर्वाधिक आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण हा जो आकडा मी सांगणार आहे तो आकडा सांगितल्यानंतर आपल्याला त्याचं खरं गुपित गमक कळणार आहे. ते असं आहे की आपल्या देशामध्ये एका स्क्वेअर किलोमीटरला अमेरिकेमध्ये 33 लोक राहतात. 33 लोक राहतात. रशियामध्ये एका स्क्वेअर किलोमीटरला 9 लोक राहतात.
कॅनडामध्ये एका स्क्वेअर किलोमीटरला 3 लोक राहतात. ऑस्ट्रेलियामध्ये एका स्क्वेअर किलोमीटरला 2.5 लोक राहतात. चीन सारखा आपल्यासारखाच देश आहे, त्या देशामध्ये एका स्क्वेअर किलोमीटरला 150 लोक राहतात. भारतामध्ये एका चौरस किलोमीटरला 425 लोक राहतात. 425 लोक राहतात. एवढ्या दाटीवाटीने राहणारे लोक एवढे शांतपणे, एवढ्या आनंदाने जर राहत असतील तर आपणच आपल्या पाठीवर थाप मारून घेतली पाहिजे. कारण या प्रकारचं उदाहरण नाही आहे जगामध्ये की एवढ्या साधन संपत्तीमध्ये 145 कोटी लोकांचं अन्नधान्य त्यांना पुरून उरतं. इतकं प्रचंड अन्नधान्याचं उत्पादन या देशातला शेतकरी करतो. आज या वर्षी भारताने जेवढी निर्यात केलेली आहे शेतीमालाची, तेवढी निर्यात यापूर्वी गेल्या 10-12 वर्षामध्ये तेवढी निर्यात आतापर्यंत आपण केलेली नाही. 1972च्या दुष्काळामध्ये आपल्याला अमेरिकेचे मका खावा लागला. आपल्यापैकी वयस्कर मंडळींना माहीत असेल, शंकरप्पांना माहीत असेल की 1972ला काय परिस्थिती होती मराठवाड्यामध्ये. आपण मक्याच्या भाकरी खाल्ल्या आणि सुकडी खाल्ली. अतिशय वाईट परिस्थिती होती. काही जणांनाच ती आठवत असेल. पण त्यानंतर असं एकही वर्ष नाही ज्या वर्षी भारतामध्ये शेतीमध्ये गरजेपेक्षा जास्त उत्पादन झालं. इतके आपण अनेक अर्थाने अतिशय भाग्यवान माणसं आहोत. आणि पुढची 25 वर्ष ही भारताची आहे असं म्हणतात. याचा अर्थ, याचा जो मेसेज आपण घ्यायचा आहे तो असा घ्यायचा आहे की आपली जबाबदारी पुढच्या 25 वर्षामध्ये जास्त वाढणार आहे. कुठल्या अर्थाने वाढणार आहे? सरकार कुठलं आहे, पक्ष कुठला आहे याच्याशी आपल्याला काहीही देणं घेणं नाही. जी कामं करतायत ते आपल्या देशातले नागरिक करतायत. ते अधिकारी असो, राजकीय नेता असो, पत्रकार असो, प्राध्यापक असो, विद्यार्थी असो, जे काही या देशामध्ये चाललेलं आहे आपण सर्वजण मिळून करतो आहोत. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण आपल्या देशाविषयी, आपल्या राज्याविषयी, आपल्या समाजाविषयी, आपल्या गावाविषयी जेव्हा जेव्हा आपण वाईट बोलतो तेव्हा स्वतःविषयी वाईट बोलत असतो. त्यामुळे आपणच आपली बदनामी करत असतो. खरं म्हणजे भारतीय समाज या प्रकारचे दूषणं देऊन जगण्यासारखा समाज कधीही नव्हता, आजही नाही. पण केवळ टीका कशाला म्हणायचं आणि बदनामी कशाला म्हणायचं हे अनेकांना कळत नसल्यामुळे आणि ते त्या पद्धतीने स्वतःवर संयम ठेवत नसल्यामुळे आपण आपल्यालाच बदनाम करण्याचा एक घाट घातला की काय अशी शंका अनेकदा यायला लागते. त्याच्यापासून आपण आजपासून स्वतःला मुक्त करणार आहोत. मुक्त का करणार आहोत? मी सांगितलं तसं समुद्राची ओंजळ कुठेही घेतली तरी ती खारीच असते, खारटच असते. हे एकदा मान्य केल्यानंतर आपण समाजाचा घटक म्हणून त्याच प्रकारचं वर्तन करत असतो हे मान्य करायला हरकत नाही. भारतामध्ये आज ज्या प्रकारच्या गोष्टी घडतायत त्याचा एक सार्थ अभिमान एक नागरिक म्हणून आपल्याला निश्चितपणे असला पाहिजे. अन्नधान्याच्या टंचाईपासून अतिरिक्त अन्नधान्याचा पुरवठा करणारा देश, विमान वाहतुकीमध्ये जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा देश. आता एकेकाळी म्हणत होतो आपण की श्रीमंतांच्या गोष्टी आहेत, पण त्या आता श्रीमंतांच्या राहिलेल्या नाहीत. सर्वसामान्य माणूसही अनेक सेवा सुविधांचा लाभ घ्यायला लागलेला आहे. रस्त्यांचं जाळं जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं आहे. तांदूळाचं उत्पादन जगात 2ऱ्या क्रमांकाचं आहे. गव्हाचं उत्पादन जगात 3ऱ्या क्रमांकाचं आहे. सर्वाधिक उपग्रह सोडणारा आपला देश आहे. जगामध्ये प्रगत देशांचे उपग्रह आता आपल्या देशामधनं सोडले जातात. रेल्वेचं जाळं 6,000 स्टेशन आहेत. 3 कोटी लोक एकाच वेळी रेल्वेमध्ये बसलेले असतात. एवढे नेटवर्क जगाच्या पाठीवर आपल्यापेक्षा फक्त 2 देशांमध्ये जास्त आहे. सिनेमा आपल्या सगळ्यांना पाहायला आवडतो. सिनेमा 1000 सिनेमे या देशामध्ये दरवर्षी तयार होतात. 1000 सिनेमे देशामध्ये तयार होतात. ग्रामीण भागात आपण ग्रामीण भागाविषयी नेहमी सतत बोलतो की ग्रामीण भागामध्ये आर्थिक व्यवहार होत नाहीत.
यावर्षीची आकडेवारी आली की ग्रामीण भागाचं कन्झम्पशन यावर्षी शहरापेक्षा जास्त आहे. ग्रामीण भागामध्ये जेवढ्या कार खरेदी केल्या गेल्या तेवढ्या यावर्षी शहरात खरेदी केल्या गेलेल्या नाहीत. याचा अर्थ टप्प्याटप्प्याने आपल्या देशातली परिस्थिती बदलत चाललेली आहे. तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये तर माहित आहे की जगामध्ये आज आपण 4थ्या क्रमांकावर पोहोचलेलो आहोत. 195 देशामध्ये 4थ्या क्रमांकावर मोठी उपलब्धी आहे. त्याचाही निश्चित अभिमान असला पाहिजे. आणि हे आपण सर्वजण आपण नागरिक करतो आहोत. केवळ एखादा राजकीय पक्ष एखादा राजकीय नेता करत नाहीये. आपल्या सगळ्यांच्या कष्टाने हे सगळं होतं आहे. त्याची एक जाणीव आपल्या मनामध्ये निश्चितपणे असली पाहिजे. एक आकडेवारी द्यायची झाली तर मी इतकी आकडेवारी देऊ शकेल की तुम्हाला कंटाळा येईल आकडेवारी ऐकून, पण त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे हे निश्चित. मला असं वाटतं की पत्रकारिता, अर्थकारण आणि राजकारण हे हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत. हे एकमेकांशिवाय पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे राजकीय नेते आणि पत्रकार, गावातल्या संस्था आणि पत्रकार, गावातल्या शैक्षणिक संस्था आणि पत्रकार आणि राजकीय नेते यांचं जे एक नातं आहे ते नातं अधिक चांगलं व्हावं याची आठवण आज आपण आजच्या दिवशी केली पाहिजे. याचं कारण त्यांचं जे सार्वजनिक आयुष्य आहे ते सार्वजनिक आयुष्य जास्तीत जास्त चांगलं करण्याची जबाबदारी या तिन्ही स्तंभांवर आहे. या शहरातल्या संस्था, या शहरातले विद्यार्थी, या शहरातले पत्रकार, या शहरातले राजकीय नेते, या शहरातले व्यापारी आणि व्यावसायिक यांची सगळ्यांची जबाबदारी आहे. मी आता येताना एका पत्रकार मित्राशी बोलत होतो की भारतीय लोकांचं गेल्या काही वर्षात झालेलं जे एक निगेटिव्ह गोष्ट आहे ती सांगितली पाहिजे. ती अशी आहे की आमचे घरं अतिशय स्वच्छ आहेत, एकदम स्वच्छ, आणि बाहेर कचरा आहे. घरं स्वच्छ आहेत, घरामध्ये कुठे कमी पडू देत नाही आपण, पण घराच्या बाहेर पाऊल टाकलं की लगेच अस्वच्छता आहे. म्हणजे तेच आपल्या शहरांच्या बाबतीत आणि सार्वजनिक व्यवस्थेच्या बाबतीत झालेलं आहे की आपण घरामध्ये किती तास राहतो. आपण घरामध्ये 12 तास राहतो जास्तीत जास्त, आणि 12 तास आपण सार्वजनिक सेवांची लाभ घेत असतो. मग त्या सार्वजनिक सुविधांकडे आपण पाहण्याचा दृष्टिकोन आपला इतका नकारात्मक काय, इतका नकारात्मक. एखादा उत्तम बंगला असतो, परळी काय, पुणे काय, औरंगाबाद काय, कुठे तुम्ही गेलात तर अतिशय उत्तम बंगला असतो एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचा, राजकीय नेत्याचा, एखाद्या व्यापाऱ्याचा, आणि त्याच्या बाहेर कचरा पडलेला असतो, त्याच्या बाहेर पाणी सांडलेलं असतं किंवा त्याच्या बाहेर नाली वाहत असते. ती तो स्वतःची जबाबदारी मानत नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय दुर्दैवी. मला असं वाटतं की शहराची वाढ, आता या ठिकाणी नगराध्यक्ष मॅडम आहेत त्यामुळे आवर्जून सांगितलं पाहिजे की त्याच्याविषयीची एक जागरूकता आपल्या सगळ्यांच्या मदतीने करणं, आणि परळी शहर एक व्यापाराचं केंद्र म्हणून किंवा नोकरदारांचं केंद्र म्हणून किंवा राजकीय केंद्र म्हणून ही जी सगळी ओळख परळीची आहे ती परळीची ओळख अधिक अधोरेखित करणं, अधिक चांगल्या पद्धतीने या शहरामध्ये जीवन जगता येईल यासाठीचा प्रयत्न करणं ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. आणि त्या अर्थाने इथली पत्रकारिता, म्हणजे मला अनेक जण चांगले माहीत आहेत की त्यांनी 35, 40 वर्ष पत्रकारितेमध्ये कितीही बदल झाले तरी त्यांनी त्यांची पत्रकारितेची तत्व ही सोडलेली नाही आहेत. त्यांना मी विशेष त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी तो वसा जो घेतलेला आहे सुरुवात करण्यापासून तो वसा आता सोडलेला नाही. आणि जग ज्या पद्धतीने जोडलं जातंय आज त्याचं लक्षात घेता एखादी गोष्ट परळीपुरती, एखादी गोष्ट बीड जिल्ह्यापुरती, एखादी महाराष्ट्रापुरती अशी स्थिती आता राहिलेली नाही. आता आपण दूर दूरपर्यंत देशामध्ये जाऊ शकतो. देशामध्ये फिरणाऱ्यांची संख्या अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गेल्या 4-5 वर्षामध्ये विशेषतः करोनानंतर ज्या देशामध्ये फिरणाऱ्यांची भारतीय समाजाची संख्या प्रचंड वाढलेली आहे. तुम्ही कुठेही गेलात तरी भारतीय लोक फिरताना दिसतात. मग धार्मिक पर्यटन असेल, निसर्गाविषयीचं पर्यटन असेल, जंगलांमध्ये जाण्याचं पर्यटन असेल, सगळ्यामध्ये भारतीय आघाडीवर आहेत. आणि हे जागरूकतेचं लक्षण आहे की आपला देश आपल्याला माहीत करून घ्यायचा आहे. आपण सर्वजण भाग्यवान आहात. माझ्यासह सगळेजण भाग्यवान, मी स्वतःला भाग्यवान मानतो. कारण ज्या प्रकारचं आयुष्य लहानपणी सुरू झालं त्याच्यानंतरचा हा जो आलेख आहे तो
तो प्रत्येकाच्या आयुष्यातला अतिशय उत्तम आहे. आता आपल्या मुलांची काळजी आपल्याला करायची आहे. मुलांसमोर आपल्यापर्यंत जे आलेलं आहे ते पुढं तेवढंच चांगल्या पद्धतीने त्यांच्यावर सोपवायचं आहे. ते सगळं ओरबडून खायचं नाही. आपल्याला त्यांच्यापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने हे निसर्ग आणि साधन संपत्ती सोपवायची आहे. ती जर सोपवायची असेल, आपण नेहमी म्हणतो की आमच्या मुलांवर फार प्रेम आहे. आपलं मुलांवर प्रेम असेल तर आपण ही साधन संपत्ती अधिक चांगल्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी याचा अर्थ असा होतो की जी जागरूकता नागरिक या नात्याने आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. मग त्याच्यामध्ये मी कोणीतरी पत्रकार आहे, मी कोणीतरी राजकीय नेता आहे, मी प्राध्यापक आहे, मी प्राचार्य आहे, मी आणखी कोणीतरी व्यापारी आहे, याच्याही पेक्षा मी नागरिक आहे आणि मग तो त्याची ओळख आहे. असं जर आपण जगू शकलो तर मला वाटतं फार चांगल्या पद्धतीने आपण न्याय दिल्यासारखं होईल. या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे, पण वेळ खूप झालेली आहे, त्यामुळे मी अधिक न बोलता सर्व पत्रकार मित्रांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. या ठिकाणी त्यांच्यामध्ये जे प्रेम दिसतंय, ओलावा दिसतो, तोच पुढे खऱ्या अर्थाने जाणार आहे आणि तो त्यांनी न्यावा. परळीचा मी त्यांना एक हे देतो, एका वर्षाचं एक टार्गेट देतो की परळीमध्ये जे बदल होत आहेत, आता सगळ्या ठिकाणी या पद्धतीचे बदल त्याचं चित्रण करणं, ते सांभाळून ठेवणं आणि पुढच्या पिढीला ते उपलब्ध करून देणं, असं जर काही पत्रकार संघाने, इथल्या पत्रकार तुम्ही मंडळींनी केलं तर तो वारसा पुढेही तो तितक्याच रंजकपणे पुढे पाहिला जाईल, त्याचे काही अभ्यास केला जाईल. परळ्याची आणि बीड जिल्ह्याची जी ओळख आहे ती ओळख कुठून कुठपर्यंत गेलेली आहे किंवा ती किती चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो याचा काही विचार पत्रकारांनी एकत्र येऊन केला, संस्था चालकांनी आणि इथल्या अधिकाऱ्यांनी, राजकीय नेत्यांनी त्यांना साथ दिली, तर मला असं वाटतं की आत्ता जो एक सगळी नकारात्मकता भरलेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याच्यावर मात करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने पहिली जबाबदारी पत्रकारांची आहे आणि नंतर मग समाजाची आहे, असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.